की तुम्हाला आमच्या डोक्यात ठेवण्या इतके लायकीचे तुम्ही नाही आहात किंवा तुम्ही राहणार नाही आमच्या डोक्यात, म्हणून आम्ही आपल्या इकडं हे लेंडूक टाकल्यासारखे सगळीकडे फोटो काढत हिंडतात. हा तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे आणि राग येतो. म्हणजे हे जे मी शिकवतो आत्ता जे तुम्हाला लेक्चर घेतलं ते फुकट झालं. तुम्हाला मोबाईलला पैसे दिले, कॅमेरा फुकट मिळाला, माझं शिक्षण फुकट, माझा फोटो पण फुकट. ते काय जमणार नाही. ते द्या, हे गुगल पेने दाखवा मला, लगेच फोटो. आता तुम्ही पण फोटो काढणार असाल तर तुम्ही कबूलच केलं डेटला द्यायचं, त्यामुळं मान्य केलेलं. येस. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. बरोबर आहे. शिक्षणाने अवांतर गोष्टी कमी करायचे म्हणजे माणसाचे पंख कापून त्याला पायाखेरीज कशावर उभं राहून द्यायचं. इतकी मोठी घोडचूक शिक्षण पद्धतीत आहे. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, डॉक्टर मोहन आगाशे, बस नाम ही काफी आहे. मी नेहमी तुम्हाला, आपण जेव्हा पॉडकास्टची सुरुवात करतो तेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारत असतो कसे आहात. पण सरांना जेव्हा मी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला तेव्हा सरांनी सांगितलं की हा जरा मोठा प्रश्न आहे, आपण जरा हलक्या प्रश्नापासून सुरुवात करूया. सरांनी मराठी चित्रपटसृष्टीत जे काम केलेलं आहे ते, पण त्याच्याही पेक्षा जास्त मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सरांनी जे काम केलेलं आहे ते, त्याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात खूप दिवसापासूनची आहे. आणि त्याविषयी समजून घेण्यासाठी आज डॉक्टर मोहन आगाशे सर आपल्या 3S टॉकच्या पॉडकास्टमध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी हजर आहेत. सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत. नमस्कार सर. पहिला प्रश्न माझ्या मनात आणि सगळ्यांच्या मनामध्ये जो असतो तो मिश्किलपणा हा जो आहे, म्हणजे खास करून आपण ज्याला पुणेरी स्वभाव म्हणतो, सगळे लोक म्हणतात, त्याच्यावर बरेच खूप मेम्स आणि हे पण सगळं होतं. परंतु मला तुमच्या स्वभावातला मिश्किलपणा आधीपासून खूप आवडत आलेला आहे. तो खूप अपिलेट झालाय कुठेतरी. मला पहिलं हेच विचारायचं आहे की हा मिश्किलपणा कसा आला स्वभावामध्ये? म्हणजे तो आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आला किंवा तुम्हाला असं वाटतं की तो जन्मतःच आपल्या स्वभावामध्येच होता? आता जन्मतः बऱ्याच गोष्टी आपल्या जीन्समध्ये असतात, पण त्यातल्या काय डेव्हलप होतील हे सांगता येत नाही. म्हणजे जन्मतः आपल्याला काही काही आजार व्हायची शक्यता पडत, बरोबर, पण ते होतील का नाही सांगता हे परिस्थितीवर अवलंबून. म्हणजे त्याला लेटंट आणि मॅनिफेस्ट अशी दोन नाव आहे. त्या लेटंट हे असलं पाहिजे, कारण मी ज्या वयात वाढलो त्या वयात पु ल देशपांडे, अत्रे, बांदेकर असे लेखक वाचले. अच्छा. म्हणजे फक्त ईश खांडेकर आणि नासी फडके नाही. अच्छा. चिवी जोशी, जोशी. आणि पुढे जेव्हा नाटकात मी आलो तर आमचा जो थिएटर ग्रुप होता त्याच्यामध्ये विशेषतः दोन व्यक्ती अशा होत्या. एक डॉक्टर विद्याधर वाटवे आणि दुसरे सतीश आळेकर. इथले सतीश आळेकर हे मोठे लेखक आहेत आणि त्यांच्या विनोदाची जात वेगळी आहे. त्याला रूढ अर्थाने ब्लॅक ह्युमर असं म्हणतात. म्हणजे ज्या विषयाला लोक घाबरतात असे विषय हाताळून, पण अशा विनोदाने की लोकांना वाटतं असं कसं, अशा तऱ्हेचं. त्यांचं पहिलं नाटक महानिर्वाणच त्याच्याबद्दल आहे. अच्छा. गेल्या. पण हे वाटवे जे आहेत, हे वाटवे यांच्याकडे त्यांची कंपनी सगळ्यांना हवीशी वाटली, कारण त्याला उत्तम विनोद बुद्धी होते. आणि त्या विनोद बुद्धीमध्ये तुम्ही म्हणता तसं पुणेरी बोचकपणा नव्हता. तो विनोद स्वतःकडे असायचा खूप. अच्छा. म्हणजे दुसरा दुखावला जाणार नाही, पण म्हटलं तर त्याला कळेल अशा तरी टंग इन चीक ह्युमर असतो. आणि मी अनेक वर्ष या दोघांच्या सहवासात आहे.
बरं. मग नंतर आम्ही नाटकं केली त्यात सुद्धा. आणि त्यामुळं मला असं वाटतं की माझ्याकडं उपज जर काही असेल हो, तर त्याची चांगली वाढ हो, जे लेखक किंवा वक्ते ऐकले मी, हो. मग त्या प्रभाजोग सुद्धा येतात. अच्छा. त्याच्यामुळे ते आलं असं. आणि दुसरंच आहे, हो. अं, ती मी लहान मुलांची नाटकं केली. अच्छा. त्यात त्यांनी एक आमच्या दिग्दर्शकांनी धडा चांगला शिकवला बरं. की माणसाला रडायला आणणं फारसं अवघड नाही, हो, पण तुम्ही एखादं गोष्ट बघून अनुभवाने रडलात हो. तर अश्रू बरोबर तुमचं सगळं ते वाहून जातं. बरं. पण तुम्हाला एखाद्या घटनेने हसवलं तर ते तुमच्या बरोबर राहतं आणि डोक्यात जातं. बरं. आणि मग तुम्ही विचार करायला लागता. हो. तर हे मला फार पटलं. बरं. हं. आणि त्यामुळे तुम्ही पुणेरी म्हणता तो तसं आहे हो, की लेके बोले सुने लागे. हो, आणि आपल्याकडे म्हणी पण आहेत तशा. हो, 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 हो. त्यामुळे काही वेळा ते कुठे उद्देशून असते कळत नाही, हो. पण जिथं लागू पडतं त्यांना कळतं. अशा तऱ्हेचा आवडतं. लक्षार्थ साधला जातो बरोबर. खूप लोकांना सर म्हणजे अलीकडे पुणेरी पाट्या नेहमी चर्चेचा विषय असतो खूपदा, किंवा मीम्स तर खूप आता सोशल मीडिया तुम्हालाही माहिती आहे. पण मला सतत ते वाटत ते मात्र पुण्याचं वैशिष्ट्य आहे. ते गेलं तर पुण्यात बंद होईल. बंद नाही. की निर्भीड स्पष्ट वक्तेपणा हो, आणि आपल्याला जे वाटतं हो. ते करायची लाज वाटत नाही त्यांना. बरोबर आहे. मग तो एकटा असेल तरी करतो. अगदी, अगदी. बरोबर आले तरी, हो. बरोबर नाही आले तरी. तरी येस. अशा तरी सो कॉल्ड विक्षिप्त हो. लोकांचं पर्सेंटेज पुण्यात जास्त होतं. येस, येस. अजून सुद्धा मुख्य पुण्यात ते आहे. बरोबर आहे. पण बाहेरून आलेल्या लोकांमध्ये हो, किंवा त्यांच्यापर्यंत किती पोचलंय मला माहित नाही. हो. पण अजूनही पेठा इंडला जिमखाना आहे. तर ते आहे. आता सर आमचं ज्ञानज्योती जिथे आहे तिथे म्हणजे सदाशिवपेठची सुरुवातच तिथून आहे. सर्वे नंबर 1 ते 6 आणि जवळजवळ आता मागचे 10 वर्ष झाले आम्ही त्या ठिकाणी आहे. तुम्ही जे म्हणताय त्याचा रोज अनुभव घेतो, पण त्यासोबत दुसराही एक अनुभव तिथं मला नेहमी येतो. तुम्ही तुमच्या एका भाषणात बोललात ते. मला आता ते भाषण मी YouTubeवर बघितलं होतं. कुठलाही नेमकं आठवत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात, की पुण्यामध्ये मतभेदांना वाव आहे. मतभेद स्वीकारले जातात, समजून घेतले जातात किंवा स्पष्टपणे व्यक्त करण्याला वाव आहे, खूप सारा वाव आहे. हा जो फरक आहे सर, बाहेरचं म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण आणि आजचं पुण्यातलं वातावरण, तुम्हाला काय वाटतं हे अलीकडच्या काळामध्ये कमी होत आहे? हो, पण पण पूर्वी होतं. टिळक आगरकर हो, हे मित्र होते हो. आणि दोघांचे विचार वेगळे होते पूर्ण. अगदी, अगदी. असे अनेक लोक होते नामदार. आणि दोघांना विचारवंत पुण्यात खूप होते हो, हो, आणि एकमेकाला टॉलरंट हो, होते, हो. दुसऱ्याचं समजून घेणारे होते, पटलं तर स्वीकारणारे होते, हो, नाही पटलं तर तुमचं तुमच्यापाशी, बरोबर. माझं माझ्यापाशी, हो, असं म्हणणारे होते. हो, हो. अलीकडं हा गुण कमी होत चाललाय असं मला वाटतं. आणि मग त्याहीपेक्षा वाईट असं आहे की त्याची परिणिती ही हिंसाचारात व्हायला लागली. ते जास्त नाही. त्यामुळं बरोबर. आणि त्यामुळं विनोद सुद्धा करायची भीती वाटते. हो, कारण नाही कळलं तर मारलं तर. मी आत्ता हो, तुम्ही रोज पेपरच्या बातम्या वाचा की हो, हो, काय. हो, हो. खरं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते खरं आहे. आजकाल हा क्वालिटी होती पुण्याची बरोबर. कमी होत चालली. सर मला बरेचदा आता हे ॲक्च्युली माझ्या ह्याच्यामध्ये नाही आहे, पण तरी मला असं वाटतं बरेचदा की राजकीय क्षेत्रामध्ये जे होतं ते कुठेतरी बाहेरच्या ह्याच्यामध्ये पर्क्युलेट होत जातं, खाली खाली असं जिरपत येतं. आणि आम्ही हे जेव्हा NCERTची वगैरे पुस्तकं स्पर्धा परीक्षेसाठी वाचायचो, तर त्यावेळेस त्या काळातले व्यंगचित्र जे असायचे, नेहरूंच्या काळात नेहरूंवर काढलेले जे व्यंगचित्र असायचे आणि त्यांनी स्वतः नेहरूंनी त्याला दिलेले दाद. आणि अलीकडच्या काळात तुम्ही आता जसं म्हटलं आपण वर्तमानपत्र वाचायला जातो, तर वर्तमानपत्राच्या बातम्यांवरून ह्या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येतं की थोडीही टीका आपल्याला सहन होत नाही.
कदाचित ती गोष्टही म्हणजे पसरत खाली खाली बाकीच्या लोकांपर्यंत येत असेल असं वाटतं. आहे. हो. माझे मित्र होते, ते मी ज्या मुंबईतनं आलो हो. ते वेगवेगळे होते, जातीचे, धर्माचे, हो, अर्थात. आणि त्यात आम्ही उत्तम मित्र असून सुद्धा आम्हाला असं काही वाटायचं नाही. म्हणजे मला माझा एक जवळचा मित्र आहे, बरं, तर मी म्हणायचे कंटा हे लांड्या बस ना आता उठ, अच्छा. जाऊ आपण. हा तो काय रे भटुरड्या. अच्छा. पण या दोघा ज्या पद्धतीने आम्ही हो. मैत्री काढ आम्ही नाही दुखवलं जायचं. बरोबर. आता भीतीच वाटते. हो. आता कुठल्या गोष्टीचा विपर्यास हो. लोक कशी करतील, हो. आणि तो राजकीय कारणासाठी करतील, आणि म्हणून हे बुद्धिनिष्ठ शिक्षण आहे ना, हो. ते त्याला जबाबदार आहे. त्यांनी सहनशीलता कमी झाली आहे. बरोबर आहे. माणसाच्या भावनेबद्दल काही शिकवत नाहीत, दुसऱ्याच्या भावनेचा आदर करत नाहीत, बरोबर. फक्त स्वतःबद्दल विचार करतात, आणि त्याचा हा परिपाक आहे. हो. आणि व्यवसायाचे धंदे हो. झाल्यापासून फार वाढले. बरोबर आहे. म्हणजे जसं त्याला आपण म्हणू हो. कॉर्पोरेटायझेशन हो. झालेलं आहे. तर आपल्याकडे व्यवसाय नावाची गोष्ट आणि धंदा आहे. हो. धंद्याचा उद्देश प्रॉफिट, पैसे मिळणं. बरोबर. व्यवसायामध्ये आपण जे करतो त्याचा आनंद असतो. बरोबर. ते करायला येतं आणि आवडतं, त्याची मूल्य आहे. असंच मूल्य होती. बरोबर. हे कमी झालंय आता. मग आता असं झालं की कुठली गोष्ट, कुठलाही तुम्ही वेळ खर्च करता, हो. तर त्यातून तुम्हाला अधिक पैसे कसे मिळतील. बरोबर. पैसे सगळ्यांना लागतात, जगायला लागतात, हो. तुम्हाला मला सगळ्यांना लागतात. बरोबर. पण पैशाचं स्थान किती असतं. आणि पुलतने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की हो. तुम्हाला जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते शिका आणि हो. ते कराच. बरोबर. पण हे करताना कुठल्या तरी कलेशी मैत्री ठेवा, खेळाची मैत्री ठेवा. हो. कारण पहिलं तुम्हाला जगायला दिलं, हो. पण दुसरं तुम्हाला कशासाठी जगायचं ते सांगून देईल. बरोबर आहे. आणि हे फार महत्वाचं आहे ना. अगदी. नाही तर जगायचं कशाला. हो. बरोबर. मुळामध्ये हो. मानव हो. आणि इतर मॅमल्स फरक आहे की नाही. हो. कुत्री, मांजरी, म्हशी, मानव, आपल्याला एक विचारबुद्धी आहे. हो. त्याचा उपयोग चांगल्या कारणाकरता करायचा का दुसऱ्याला लुबाडण्याकरता करायचा, दुसऱ्याला फसवण्याकरता करायचा. बरोबर. उलट मैत्री साधून एक संधपणा कसा येईल बरोबर. याच्यासाठी करायची. म्हणून हल्ली माणसातलं माणूस पण कमी झालाय बरोबर आहे. आणि जनावरीकरण वाढतच आहे. हो. हो. याच्यावर तेंडुलकरांनी पण अभ्यास केलेला आहे. हो. हिंसाचार अधोगतीच म्हणता येईल ती. सर, आणि हे फार गंभीर आहे. गंभीर आहे. हे शिक्षकांनी शिकवलं पाहिजे लोक. बरोबर आहे. सर, हा प्रश्न मला बरेचदा पडायचा की आपण जे जागतिकीकरण स्वीकारलं, आता मी कधी बाहेरच्या देशात अजून कधीच गेलो नाही, मला फारसं माहित नाही, पण मे बी हे जागतिकीकरण खाऊच्या धोरणचे. नाही, मी पहिलं इथंच तुम्हाला म्हणतो येस की स्वीकारला हा जो शब्द वापरला चुकीचा आहे. अच्छा. भूकंप झाला तर तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारू, भूकंप झाला. हो. 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 सुनामी हो. आली की आलेली आहे, घटना घडली. वादळ झाडं पडतात. बरोबर आहे. तुम्ही स्वीकारण्याचा प्रश्न कुठे आहे. हो. प्रश्न एखादी गोष्ट होते, हो. झालेली आहे, ती तशी झालेली आहे, हो. हे स्वीकारलं तर बदलत्या प्रश्न येतो. ती मुळातच स्वीकारली नाही बरोबर आहे. तर ती गोष्ट बदलायची शक्यताच नाही. बरोबर आहे. त्यामुळे स्वीकारणं हो. ही बदल करण्याची पहिली पायरी आहे. स्वतःला सुद्धा स्वीकारणं, हो. तरच तुम्ही तुमच्या बदल घडवू शकता. आणि माझं काय, मला काय बदल, मी सगळं उत्तमच आहे, हो. असा जर विचार असेल हो. तर मग काही शक्यच नाही ना. येस. बरोबर आहे. त्यामुळं स्वीकारणं, हे जागतिकीकरण स्वीकारलं नाही आहे आपण. हे विकसित झालेलं तंत्रज्ञान जे आहे, हो. त्यांनी आपली परंपरागत एक
काय त्याला म्हणू, विचारधारा होती की जग हे माया आहे. हो, आणि हो, आता त्याचं इंग्रजीकरण म्हणजे व्हर्च्युअल हो, आणि रिअल म्हणजे फिजिकली रिअल. हो, म्हणजे तुम्ही आणि मी बसलोय आत्ता ऍक्च्युअली. हो, तुमचं मन मला दिसत नाही, माझं मन तुम्हाला दिसत नाही. बरोबर. पण तुम्हाला माझं शरीर दिसतं, मला तुमचं शरीर दिसतं. हो, बरं ते काय तुमचं मग तुम्हाला 2 डोळे 2 कान मग सगळं सारखं आहे, मलाही तसंच आहे. हो, हो, मग आपल्यातला फरक कशामुळे पडतो? हो, तुम्ही तर 2 कान कसे वापरता, हो, तर डोळे कसे वापरता, तुम्ही बुद्धी कशी वापरता, अगदी. याच्यामुळे तो फरक पडतो. त्याने आनंद होतो. आनंद त्याने होतो. विचार. येस, तर ही गोष्ट जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. तर जागतिकीकरणामुळे काय झालंय किंवा आत्ताच्या या नवीन हे जे यंत्र आलेलं आहे, मोबाईल. तर तांत्रिक विकासाबरोबर जी गोष्ट अंगभूत यायला पाहिजे होती हं. की याचा वापर काय, हो, गैरवापर कशाला म्हणतात, हो, याच्यातलं उपयुक्त काय हो, आणि गैरसोयीचं काय, बरोबर. याच्यामुळे सोय नक्की कसली होईल हो, आणि गैरसोय कसली होईल, हे जर शिकलं नाही हो, तर आपण त्याचा वापरच करणार नाही. बरोबर. मग आता सुरी हातात दिली तर आपण माहिती आहे ती आपण भाजी कापण्याकरता, हो, फळ कापण्याकरता वापरतो. हो, ती काय पोटात खोपटण्याकरता दिली नाही. हा जो फरक आहे हो, कळण्याचा, बरोबर. तंत्रज्ञान आता सुरी हे एक हत्यार आहे, हो, पण सुरी चालवणारा जो हात आहे हो, तो हात मन काय सांगतं त्याप्रमाणेच असतं. बरोबर आहे. मग कुणाच्या हातात काय येईल हो, आणि काय होतं हे आता आपण जागतिकीकरणात बघतो आणि टी व्हीवर दाखवत आहेत सगळीकडे. हो, फार गंभीर गोष्ट आहे त्यामुळं. आणि त्यामुळे हे व्हर्च्युअल कमी झालं. आता कुठेही आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात हो, त्याच्यामुळे सेन्सेशनल जास्त गोष्टी केल्या. म्हणजे पुण्यात वादळ झालं, पूर्व लोकांचे फोन येतात, हो, कारण त्यांना जे दाखवलेलं असतं हो, तसं माझ्या घरात किंवा आसपास घडलेलंच नसतं. बरोबर आहे. आत्ता अमेरिकेचं चित्र दाखवतात, घाईघाईने आपण फोन, तुम्ही कशा आहात, हो, तर आम्ही छान आहोत, त्या आमच्या ह्याच्यापासून आम्ही दूर आहोत खूप. हो, तर त्यामुळे एखादी गोष्ट किती खरी आहे, हो, किती वाढवून सांगितली आहे हो, किंवा किती लपवून सांगितले हो, हे बघण्याचं ज्ञान जर त्याच्याबरोबर घेतलं नाही बरोबर आहे. तर आपले विचार आणि कृती ही चुकीच्या दिशेने जाईल. जात आहे. बरोबर. आणि तसंच आता होत आहे. हो, हो, आणि हे तांत्रिक विकसित झालं पाहिजे. आता आहे मोबाईल, हो, याचा सगळ्यात मोठा गैरवापर सांगू तुम्हाला. हो, कुठे गेलं की लोक काही न करता फोटो काढतात. बरोबर. आता आयुष्य शिकलेले नाहीत. लिहायला वाचायला शिकता तुम्ही हो, 14 वर्ष, हो, तरी तुम्हाला लेखक नाही होत आहेत. बरं. मग तुम्ही वकील होता, डॉक्टर होता, मास्तर होता हो, आणि ऑफिसमध्ये नोटिसा पाठवायला शिकवता. हो, हो, पण त्यातली कला जी आहे ते लेखक कवी तसं आहे. ते फोटो याचं कारण शिक्षणात त्याचा अंतर्भाव नाही. बरोबर आहे. बघायला आणि ऐकायला हो, कुठे शिकवायला जातं. नाही. त्यामुळे त्यातला कॅमेरा कसा वापरायचा हो, याचं शिक्षण घ्यायच्या आधीपासूनच. काल मोबाईल घेतला 20,000 रुपयाचा, हो, त्यात फुकट कॅमेरा मिळालेला आहे हो, आणि काही न करता तुम्ही पॅसिव्हली हो, एक बटन दाबलं की फोटो निघतो. हो, आणि मग तो धरलाय नीट, त्याचं लाईट कसं आहे, त्याच्यावर हे काय, हे कुठं काय बघा, कारण शिकवलेलंच नाही, शिकवलेलंच नाही. बरोबर आहे. ज्ञानच नाही आहे. हो, हा गैरवापर आहे. आणि म्हणून मी हल्ली फोटो मी शिकवायला माझी 10 मिनिटं जायची. मग पुढं वाटायला लागलं की जायला त्यापेक्षा सॉरी, पण हे आता प्रचलित आहे काही काही. की उगीच यांना सांगितलं शिकवलं, हो, कारण सगळं झालं तरी एक फोटो हो, फोटो काढतात. कशासाठी? आठवण. म्हणजे अज्ञान किती आहे, आठवण कशाला म्हणतात ते पण माहीत माहित नाही. हो, आणि आठवणीचं निवासस्थान काय ते पण माहिती नाही. आठवण आपल्या डोक्यात असते.
ती ती मेमरी तुमची नाही ना, हो, तुमची स्मरणशक्ती इथं आहे. आहे. हो, आठवण तुमच्या स्मरणशक्ती आहे. बरोबर आहे. तुम्ही मला त्या याच्यात ठेवणार, म्हणजे माझ्याशी न बोलता काही इंटरॅक्ट न करता हो, ठेवणार आणि मग आठवण म्हणून सांगता. हे थोडक्यात तुम्ही काय सांगता नकळत हो, की तुम्हाला आमच्या डोक्यात ठेवण्या इतके लायकीचे तुम्ही नाही आहात किंवा तुम्ही राहणार नाही आमच्या डोक्यात. बरोबर आहे. म्हणून आम्ही आपल्या इकडं आपल्या आजी आजोबांचे फोटो काढायचे, कारण का आपल्या मुळाबाळांना दाखवता येत. त्यामध्ये काही हेतू म्हणजे हो, वापर कसा, कधी स्टुडिओत जाऊन काढायचे. हो, हे लेंडूक टाकल्यासारखे सगळीकडे जे फोटो काढत हिंडतात, हो, हा तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे आणि राग येतो मग. म्हणून मी आता शांत होऊन त्याच्यावर हे केलंय अच्छा. की फोटो पाहिजे तुम्हाला, बरं. आठवण म्हणून पाहिजे, ठीक आहे, आठवण. तुम्ही असं करा, डेव्हलपिंग अवेअरनेस थ्रू एंटरटेनमेंटला हो, एक काही रक्कम हो, तुम्ही द्या हो, कॉन्ट्रीब्युशन म्हणून. हो, म्हणजे हे जे मी शिकवतो आत्ता जे तुम्हाला लेक्चर घेतलं हो, 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 ते फुकट झालं तुम्हाला. आणि मोबाईलला पैसे दिले, हो, कॅमेरा फुकट मिळाला, माझं शिक्षण फुकट, माझा फोटो पण फुकट, ते काय जमणार नाही. हो, ते द्या, हे गुगल पेने दाखवा मला, हो, लगेच फोटो देतो. आता तुम्ही पण फोटो काढणार असाल तर तुम्ही कबूलच केलं डेटला द्यायचं, त्यामुळं मान्य केलेलं. येस सर. हा म्हणजे मी असं म्हणेन की हीच ब्युटी आहे या मिश्किलपणाच्या आपण पहिल्यांदा बोललो होतो ना, त्यातली हीच ब्युटी मला वाटते आहे. म्हणजे थोडी एक भीती पण आहे की खूप प्रतीक्षेनं आम्ही ज्या गोष्टी लिहून ठेवल्यात ना. मी सर असं ठरवलं होतं जेव्हा तुमच्यासोबत गप्पा मारायला भेटणार असं ठरलं तेव्हा, की जे बाहेर मिळतं सोशल मीडिया किंवा युट्यूबला वगैरे आहे ते नाही विचारायचं, ते सोडून विचारायचं सरांना. मी ते थोडा सर्च करायचा प्रयत्न केला, मला फोटो मिळालं नाही. ते मला हा एक प्रश्न माझा म्हणजे खूप मनात असा खोल बसलेला होता की सर डॉक्टर होते आणि नंतर इकडे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आणि नट म्हणून पण होते. सरांना नट म्हणून जास्त चांगलं वाटलं असेल आणि ह्या दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे याचा तिकडे फायदा झाला, त्याचा इकडे फायदा झाला किंवा तोटा काही पण होऊ शकतं. आणि इकडून इकडे प्रवास कसा झाला असेल तो. मराठीत एक म्हण आहे, दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. बरोबर आहे. तसं आहे. अच्छा. त्यात आवडायचा याचा प्रश्न नाही. बरं. तुम्हाला डावा डोळा आवडतो जास्त का उजवा डोळा, डावा हात का उजवा हात, असं नाही. दोन्ही हात आणि दोन्ही डोळे धरून मी आहे. बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न तो नाही. आता वाढीचा प्रश्न आहे. अच्छा. कारण मुळातच तुम्ही काय, हे काय, मी काय, आपण सगळे जन्म झालो तेव्हा आपल्याला पायावर उभं सुद्धा राहता येत नव्हतं. बरं. कुणीतरी घेतल्याशिवाय काही होत नव्हतं, खायला पण येत नव्हतं स्वतः. आणि माणूस सोडून दुसऱ्या कुठल्याही जनावरांमध्ये वाढायला इतका वेळ लागत नाही. मुळामध्ये आपली शारीरिक वाढ व्हायला इतका वेळ लागतो. आणि त्यामुळे आपण कितीतरी वर्ष आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतो किंवा कोण जो आपल्याला वाढवेल त्याच्यावर अवलंबून असतो. शारीरिक वाढीलाच मुळात 16-17 वर्ष लागतात. मग त्याच्यानंतर तर मग या सगळ्या वाढीचा विचार करताना आपण प्रत्येक वयामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी करतो. बरोबर. आणि त्यात सगळ्यात जास्त गोष्टी आपण कधी करतो तुम्ही सांगू शकाल? जास्त गोष्टी आपण कधी करतो? लहानपणी. लहानपणी शाळेत सुद्धा जेवढे विषय असतात तेवढे कॉलेजमध्ये असतात का? नाही. त्याच्यानंतर पोस्ट डॉक्टरल थिसिस करता, त्याच्यात तर एक विषय पण नसतो, एका विषयातलं छोटंसं काहीतरी. अगदी बरं, मायक्रो. पण शाळेत 7-8 विषय,
पूर्वी आमच्या मॅट्रिकला कमीत कमी 7 विषय लागायचे, पण 10 पर्यंत तुम्ही घेऊ शकायचं, हो, असे होते. हो, बरं, तेवढ्याने भागायचं नाही. शाळेत असताना आपण इतर गोष्टी पण खेळ खेळायचो, हो, पोहायला जायचो, हो, गड चढायला जायचो, हो, सायकलिंग करायचो. पण या सगळ्याला अतिशय गोड नाव देऊन अभ्यासाच्या बाहेर बसवलं. त्याला इंग्रजीमध्ये छान शब्द आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. हो. मराठीत काय म्हणतात, तुम्ही शिक्षक असल्यामुळे सांगू शकाल मला. अवांतर किंवा अरे वा, अवांतर. हो, म्हणजे जे अभ्यास करून आहेत ते सगळं अवांतर. पुढे आयुष्यात सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टींचा उपयोग होतो, अवांतर जे केलंय त्याचा. कारण जे शिकलोय त्याच्यातून नोकरी मिळेल किंवा त्याच्यात आपल्याला हमी मिळेल अशी नसते. म्हणजे थोडक्यात शाळा हे एक आपली शरीर व्यायामशाळा कशी असते, ती शरीर कमावसाठी, तर बुद्धीची व्यायामशाळा म्हणजे शाळा आहे. भावनेची पण नाही, कारण त्याच्याबद्दल शिकवतच नाहीत. बरोबर. फक्त बुद्धिनिष्ठ शिक्षण. कारण वाचायला लिहायला यायला पाहिजे. 14 वर्ष 15 वर्ष. आता माझ्या प्रवासात असं झालेलं आहे की लहानपणीच्या आपण अवांतर गोष्टी तुम्ही पण केल्यात. मला तर असं मुलगाच माहिती नाही की लहानपणी नक्कल केली नाही कोणाची. बहुतेक लोक करतात. बहुतेक लोक नकला करून म्हणजे जाहीररित्या नसतील करत, घरात करायची. वडिलांची नक्कल आजीला करून, कोणाची नाही तर वडिलांची नक्कीच करतात. का शिक्षकांची नक्कल आजीला करून, वडिलांना करून दाखव ते कसे आहेत, चालून दाखव दुसऱ्यासारखं. म्हणजे हे नैसर्गिकरित्या येता शिकण्याचा भाग आहे. म्हणजे अवांतर गोष्टी करून जो अनुभव मिळतो त्यातनं जे शिकतो त्याचा हा भाग आहे. त्यामुळे मी तो शाळेपासूनच करत आलोय. फक्त बऱ्याचशा गोष्टी ज्या अवांतर म्हणतो आपण, त्या गोष्टी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याला मान नाहीये फारस. म्हणजे 5वी 6वीत ज्याचं कौतुक होईल, काय वक्तृत्व म्हणा, अभिनय म्हणा, गाणं म्हणा, काय की कोणी घरी आले काका मामा पाहुणे तर अगदी आग्रह, परवाचं ते गाणं म्हणून दाखव का किती, याची नक्कल करून दाखव ना, छान, असं कौतुक होईल. पण 11वीला पोचेस तोपर्यंत माझ्या वेळी, आता 10वीला ज्याचं कौतुक व्हायचं ते आपण करत असतो तर म्हणतात नाटकं बंद करा, आता अभ्यास करा थोडा, नाचगाणी पास झाली. आणि मला कळतच नाही. हे शिक्षणाने अवांतर गोष्टी कमी करायचे म्हणजे माणसाचे पंख कापून त्याला पायाखेरीज कशाला उभं राहून द्यायचं नाही. इतकी मोठी घोडचूक शिक्षण पद्धतीत आहे. वास्तविक शिक्षणाचा मूळ उद्देश तुम्हाला काय करता येतं आणि तुम्हाला काय आवडतं. तुम्हाला आवडतं ते तुम्हाला करता येतं का, नसेल येत तर तुम्हाला काय येतं हे का शोधायला पाहिजे. शिर सलामत लो पगडी पचास. बरोबर. जे आवडतं ते येत नसेल तर बोंबलायला जगणार कशी तुम्ही. बरोबर आहे. हा, पण आवडत नाही पण स्वयंपाक येतो तर नक्की काय ते तुम्हाला कोणी ना कोणीतरी. खूप लोकांना स्वयंपाक येत नाही सांग. पूर्वी आपल्या आयांना यायचा, पण त्यांना सुद्धा घरी आई शिकवायची म्हणून हल्लीच्या आयांना नाही. हल्ली लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा स्वयंपाक करतात. म्हणजे असं मी ऐकतो, माझं झालेलं नाही. पण तोच 20 वर्ष केला किती चांगला स्वयंपाक करावा लागतं. अवांतर आहे स्वयंपाक.
हो. शाळेमध्ये, हो. पण जीवनासाठी आवश्यक आहे. आवश्यक आहे. म्हणजे जीवनासाठी आवश्यक आहे ते कौशल्य आहे. आणि बुद्धी कशाला, कौशल्य कसं वापरायचं बरोबर. याच्याकरता बुद्धी. आणि त्यामुळे शिक्षणाचा उद्देश तुमची कौशल्य कशात आहे की ज्याच्यावर तुमची उपजीविका होऊ शकेल. आणि ते वेगळं असायची शक्यता आहे. हो. आता माझं सोड, आपण समजा मला गायची आवड असते हो. आणि मी म्हटलं नाही आपलं गायकच व्हायचं. हो. मी कितीही चांगल्या मास्तरकडे गेलो असतो, हो. हे काही उपयोग झाला नसतो. हं. मला साधा सा लावता येत नाही. हो. हा, हो. त्यामुळे भले आवडतं चिकार, हो. पण लिहिता येत नाही ना बोंबलायला तुला. पण मग निदान काय होतं, तुम्ही चांगले गाताय ना ते मला कळतंय. कळत आणि तुम्ही आम्हाला नाही. गंडवू नका उगीच ताना मारून वगैरे असं. हा, हो. म्हणजे शिक्षणाचा उपयोग आपण त्यातले ते करणारे आहोत, पाहणारे आहोत, ऐकणारे आहोत, मदत करणारे आहोत. हो. अशी कॉम्प्लेक्सिटी आहे शिक्षणाची. बरं. आणि त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी, या दोन पाय असल्यासारखे. अच्छा. आता शिक्षण बौद्धिक आहे, मी तुम्हाला म्हटलं. हो. मेडिकल शिकायच्या आधी तुम्हाला 11वी व्हायला लागतं. हो. मग आमच्या ही प्री डिग्री, प्री प्रोफेशनल हो. असं शिकून ए ग्रुप का बी ग्रुप. हो. ते आमच्या विहीर नावाच्या सिनेमात आमच्या दिग्दर्शकाने फार छान केलं होतं. हो. शाळा संपल्यावर सगळे मुलं येतात कॉलेज, हो. आणि मग तिथे एक मार्गदर्शक बसवले. हो. त्यांच्याबरोबर 3 बरण्या होत्या. हो. एका बरणीत लिहिलं होतं आर्ट्स, दुसऱ्या बरणीत सायन्स, हो. आणि तिसऱ्या ह्याच्यात कॉमर्स. अच्छा. तर पळसाला पानं 3, हो. 11 नंतर इकडती हो. यातलंच काहीतरी करावं लागतं. हो. 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 बाकी शिक्षणात धरतच नाही ते. बरोबर. असं कसं झालं. तर ते केल्यानंतर हो. आता मार्क पडणे हो. यात मेहनतीचा भाग जरी असला हो. तरी नशिबाचा म्हणून बऱ्यापैकी असतो. हो. मी आणि माझा एक अत्यंत हुशार मित्र, आम्ही जोडीने अभ्यास करायचो प्री मेडिकलला, आणि पार फायनलच्या पर्यंत आम्हाला, त्याला 37, मला 36, हो. त्याला 38, मला 39 असे मार्क पडायचे विषयांमध्ये. हो. पण नेमकं फायनल परीक्षेला हो. मला जास्त मार्क पडले आणि त्याला नाही पडले. अच्छा. पण तेव्हा काही चॉईस नव्हता ना. बरोबर. वयच असं 17 वर्षापर्यंत काय माहिती असतं, हो. काही माहिती नसतं बोंबलायला. आपल्याला काय आवडतं, जग कसं आहे, काय काय होतं ते काही माहित नसतं. त्यामुळे ए ग्रुप जर पहिला निर्णय कधी घ्यायचा, कॉलेजला गेलो. हो. आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं, सायन्स. मग सध्या एकेकाळी आर्ट्सची खूप ओढ होती. हो. मग ते काय मास्तर व्हायचं काय, काय चल सायन्स. मग सायन्सला. हल्ली बहुतेक सायन्सला हो. तू जगणार कशावर नाही त्याला का. मग सायन्सला गेलं तर ए ग्रुप का बी ग्रुप. हो. ते दोघांपैकी नाही आवडत ते कॉमर्स. हो. असं ए ग्रुपला गेलं, मार्क मिळाले तर इंजिनियर, हो. बी ग्रुपला मार्क मिळाले तर डॉक्टर. हो. हे ठरलेलं होतं, म्हणजे विचारायचं बघा भाग नव्हतं. तसं मेडिकलला गेलो. अच्छा. आणि मेडिकलच्या 5 वर्षामध्ये जरा थोडी काही शिंग आली, हो. तेव्हा आपल्याला कळलं की आपल्याला इथलं काय येऊ शकतं आणि आवडू शकतं. बरोबर. आणि म्हणून हा विषय मिळाला. कारण मी तुम्हाला म्हटलंच, तुम्ही मी बसलोय, हो. न दिसणारं तुमचं मन शोधून काढायचं, बरोबर. ही आवड लागली. अच्छा. आणि ती ओळखण्याकरता हो. तुम्ही हसतायत ते खरं का खोटं, बरं. तर मला खुश करण्याकरता का तुम्हाला आतनं बरं वाटलं म्हणून, हो. का इतरांना दाखवण्याकरता की मला कसा विनोद कळलाय, हो. असे करता हे शोधायचं. तर रडतं तर खरं का काय. बरं. म्हणजे
आधी जगाबद्दलची माहिती हो, सगळी ज्ञानेंद्रियांकडे येते. त्या बुद्धीचा काय उपयोग नाही. हो, हं? हो, हा बसलाय तिथं, हे कळतं किती अंतर आहे, हो, काय घातलंय, दाढी आहे हो, लोकांचं, तेवढं हे कळतं. बोलला की आवाज करतो, हो, आला की अत्तर बित्तर लावलं असेल तो हो, असेल. असं करून ते येतं. मग ती सगळी मेंदू म्हणजे सीपीयू हो, तो शेवटी डेव्हलप होतो. त्याच्याकडं याच्या ॲनालिसिससाठी जाते. हो. तर हे मला छंद लागला. अच्छा. किंवा आपल्याला काय आवडेल ते. मेडिकलच्या हे दिवसांमध्ये. कुठे कापा हे ते काय आवडणार नाही. हो, दुसरी काही कारणं होती पण हे मला आवडेल. आणि मग माझ्या लक्षात आलं आपल्याला नाटक आवडतं. अच्छा. नाटकात हेच असतं ना. हो, म्हणजे मी दिसायला तर काय बदलत नाही हो, मूळचा. हो, पण उगाच टोपी घाल, हो. जर्किन घाल, असं एक वेगळं थोडं बर- दाखवायला. हो. पण आतून वेगळं वागता आलं पाहिजे. हम्म. बरोबर आहे. नाहीतर ते काय माकडाला हो, कपडे चढवल्यासारखं दिसेल. हो, नाही. तर ही गोडी असल्यामुळं मी मनोविकार विकृतीशास्त्र घेतलं. अच्छा. आणि विशेषतः त्यात काही लोक नीट बोलतात आणि काही लोक असं का असं का बोलतात, हो, त्यांच्या मनाच्या आत काय चाललं, हो, त्यांची वर्तणूक अशी काय. हो, मग मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझ्याकडे बघून डोळ्याला डोळा देऊन बोलताय, हो, पण मी दुसऱ्या कोणाशी बोलताना झोपलोय असं करून का बोलतो. बरोबर. हे जे कुतूहल आहे, हो, माणसाबद्दलचं कुतूहल, हे माणसाबद्दलचं नसून माणसाच्या मनाबद्दलचं आहे. कारण जरी हातपाय तेच असतील हो, तर तो कसा वापरायचा हे मन सांगतंय. बरोबर आहे. म्हणजे शेकहँड करायचं का देऊ बुक्का हो. हे मन सांगतं. आणि त्याच्यामुळे मी तो विषय घेतला. पण लहानपणापासून अभिनय करतच होतो. हो, बरं, अभिनय करता करता मला लक्षात आलं की अभिनयाचा आपल्याला खूप उपयोग होतो. हो, म्हणजे आपण हुशार नसलो तरी हुशार आहोत असा अभिनय जर करता आला हो. तर काही शिक्षक फसू शकतात. अच्छा. काही फसत नाही पण काही फसू शकतात. हो, आता याचं मी एक उत्तम उदाहरण देऊ का तुम्हाला. हो. नको, ट्रेड सिक्रेट सांगितलं ते नंतर हे संपल्यावर सांगेन मी तुम्हाला. बरं. तर त्यामुळे अभिनयाचा उपयोग होतो. तर नेहमी अनेक वेळा हा प्रश्न विचारतात मला की तुम्ही मानसशास्त्र शिकलात, मग त्याचा अभिनय करता काय उपयोग होतो. हो, तर तुमच्या पत्नी आल्या नेतात, स्वयंपाक तुम्ही करता का पत्नी करता. पत्नीच करते. हां, ते आले असतं तर बरं झालं. अच्छा. म्हणजे काय, त्यांना विचारतं की तुम्ही किती पुस्तकं वाचली, हो, म्हणजे स्वयंपाक करायच्या आधी. हो, असं पुस्तक वाचून स्वयंपाक करता आला किंवा पोहता आलं हो, तर काय पाहिजे होतं. हो. पोहायचं असेल तर आधी पाण्यात पडावं लागतं. बरोबर आहे. ती पोळी त्रिकोणी चौकोनी जाळायला लागते, तर इथे इंटेलिजन्स येतो. येस. लाटता लाटता हो, पहिल्यांदा सगळं डोकं वापरलं तरी पोळी काय बरोबर होत नाही. हो, पण रोज केली हो, की गप्पा मारता मारता पोळी होते. कशी? कारण ती बुद्धी प्रवासाला निघते बरोबर. आणि ती इकडं करत 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 बोटापर्यंत येते आणि मग बोटाला कळतं की नाही, इकडं फिरवा थोडं, हो, इकडे फिरवा थोडं. अगदी. तर हा बुद्धीचा मार्ग जो आहे तिथून सायकोमोटर हो, ऍक्टिव्हिटी म्हणतात हो, हो, तसं करण्याकडे होतो. तर त्यामुळं अशा थिअरिटिकल शिक्षणाचा हो, कुठल्याही परफॉर्मन्सचा काही उपयोग होत नाही. होतो कशाला. आता भाजी केली आणि चुकली, हो, तर मग का चुकली असेल बरं. आपण मीठ तो बरोबर टाकलं, हे टाकलं. म्हणून त्या पूर्वी काय चांगले स्वयंपाक करणारी बाई बघा, हो, त्याचं 5 ग्रॅम हे टाका आणि 10 ग्रॅम ते टाका, असं काही करत नाही. हो, हा, हो. चिमूट घेते टाकते, थोडं बघते थोडं
हं? ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून परफॉर्मन्स होतो, बुद्धीचा उपयोग करून होतो. मग बुद्धी त्याच्यामधल्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन चुका करण्यासाठी असं होऊ शकतं. जास्तीची बुद्धी चालवली की. त्यामुळे हे 2 पाय आहेत. त्यामुळं असं हा. आणि चांगला बुद्धिमान, आता मी म्हटलं अभिनयाचा उपयोग. अभिनय तो वाईट केलाय, हा, पण याला कुठं फारशी अक्कल आहे का? मग मी त्याला पटवून द्यायचं की तुला वाईट वाटतं, वेळ आहे का, ते मुद्दामून केलंय. त्याच्या कळलंच नाही का तुला का केलं ते? कसा वेळा आहे रे तू? मला काय दाखवायचं होतं की तो असा वागतोय पण त्याला जमत नाहीये. याच्याकरता होऊ शकतो. म्हणजे समीक्षा लिहून घ्यायची असेल वाईट नाटकाची तर कसे पैसे देऊन लिहून घेतात किंवा दोस्ती खातर लिहून घेतात, तसं आहे. पण शेवटी काय आहे, जे संत्र आंबट लागणार ते आंबट लागणार, आणि गोड लागणार ते गोड लागणार, आणि ते स्वीकारण्याची तयारी पाहिजे. बरोबर. त्यामुळे पहिले अनेक वर्ष मला पण, मी जी पहिली म्हण सांगितली तुम्हाला की 2 डोळे शेजारी भेट नाही संसारी, असे रेल्वेच्या पॅरलल ट्रॅक सारखे जाणार की काय? कारण एक अवांतर आणि एक पोटा पाण्याचं. पण जसजसं मी करत गेलो तसंच माझ्या लक्षात आलं की अरे नाही, हे पूरक आहे. म्हणजे माझ्या एका मागच्या इंटरव्ह्यूत मी असं म्हटलंय की आमचा मानसशास्त्राचं रुग्ण कक्षा आहे, ती माझी नाटकाची शाळा झाली. बरं. सायकॅट्री वॉर्ड बिकेम अ स्कूल ऑफ ऍक्टिंग फॉर मी. कारण काय, तिथे याला जो वाटत असेल तर तो राज, कशाला रस्त्याने चालताना तुम्ही बघा काय म्हणून घेतलेले असे डोक्याला काय धरून बीस कसून प्रत्येक जाणारा, म्हणजे तो काही का असे ना वागतोय राजासारखा. का? त्याची खात्री आहे की तो राजा आहे, तुम्हाला काय वाटू दे, आणि म्हणून तो राजासारखा वागणार. तर हे फार, आणि हे मला वॉर्डात शिकायला मिळालं. अच्छा. हो. म्हणजे आता नवऱ्याचा संशय घेणारी बाई आहेत ती सारखं सांगू नका त्यांना, बाहेर त्यांचं काहीतरी आहे. तो मला पहिल्यांदा खरंच वाटायचं. अच्छा. मग मी आमच्या सरांशी भांडलोय. अच्छा. तर सर म्हणले थोडं यायला लागली सायकेट्रिकडे की पॅरानॉइड त्यातली कॉमन गोष्ट आहे, त्याला आयडियाज ऑफ इन्फिडिलिटी म्हणतात. अच्छा. प्रतार आपल्याशी होतोय आणि ते दुरुस्त व्हायला अवघड असतं. बरं. त्याच्यामुळं तर हे शिकण्याकरता त्याचा उपयोग झाला. आणि म्हणून अभिनय कसा करायचा, पॅरानॉइडचा अभिनय करायचा असेल तर तो कसा करतो, आणि तो करतो म्हणजे त्याला आत्म पटतं की मी तसाच आहे. तसं मला करणारी भूमिका आजपर्यंत जोपर्यंत पटत नाही की मी तसाच आहे तोपर्यंत माझा अभिनय चांगला होणारच नाही. बरोबर. आणि मी लहान मुलांची जेव्हा नाटकं केली त्या नाटकांमध्ये तरुण मुलं लहान मुलाची भूमिका करायची. बरं. म्हणजे 20 वर्षाचा मुलगा हा 5 वर्षाच्या मुलाचं काम करे. अरे वा. किंवा 18 वर्षाची मुलगी ही 3 वर्षाची मुलीचं काम करे. बरं, ह्यात काय काय नेमकं, मी 25व्या वर्षी 60 वर्षाचा नाना फडणीस केला, त्यामुळे थिओरिटिकली करेक्ट आहे. मग त्यांना सांगताना आमच्या शिकेन की बघा, तुम्ही दिसताय तरुण आणि वागताना लहान. तुम्ही नक्कल करायला गेलात तर लोकांना वाटेल मतिमंद मुलगा आहे, पण तुम्हाला जर पटलं तुम्ही लहान आहात तर त्यांना पण पटेल तुम्ही लहान आहात. मग ते काय मध्ये येत नाही, मग आजोबा पण मध्ये येत नाहीत.
अनेक आजोबांबरोबर मुलं उत्तम का खेळतात? हो. कारण ते मूल होतात. हां. मुलाचा अभिनय करत नाहीत ते. हो. आणि अभिनय करण्यासाठी एक गरजेचं असतं ते होणं, बरोबर. स्वतःला कन्व्हिन्स होणं. तर त्यामुळं अभिनयामुळं मला काही गोष्टी समजायला चांगली मदत झाली. ही ग्रिफची नाटकं तर ॲलिस मिलर नावाची सायकॉलॉजिस्ट आहे. तिचं एक फार सुंदर पुस्तक बायबलसारखं आहे. बरं. ड्रामा ऑफ बिईंग अ चाइल्ड. बरं. तर सगळ्यात तुम्हाला अभिनय शिकवायला मुलगा सगळ्यात छान लहान मुलं. हो. कारण ते तो बाप त्याला म्हणलं काय वेडायस का काय? तर तो न घाबरता वाटलं तूच वेडा आहेस. हं. नव्हे तर ही जी इंटरॅक्शन आहे ना दोन्हीतली हो. त्यापेक्षा वेगवेगळे नाही. आणि त्यामुळं माझं असं लक्षात आलं की दोन डोळे जरी वेगळे असले हो. तरी दिसण्याकरता त्यांना एक लांब बघावं लागतं. बघावं लागतं. आणि ते नीट दिसलं नाही तर आपण चकणे होतो. बरोबर आहे. त्यामुळे एखादी गोष्ट नीट दिसण्याकरता योग्य अंतरावर धरली पाहिजे. हो. आणि हे जीवनातलं फार महत्वाचं सत्य आहे. गुपित आहे. गुपित. तर Yes. त्यामुळं अभिनय आणि मानसशास्त्र हो. हे माझ्या दृष्टीने तरी माझे दोन डोळे किंवा दोन पाय बरोबर आहे. त्यांना वेगळं वेगळं समजत नाही. माझ्या एका अस्तित्वाची हो. ती दोन रूप आहेत. सर मला वाटतं प्रेक्षकांच्या दृष्टीनं पण त्याच्यापेक्षाही माझ्या वैयक्तिक दृष्टीनं श्रेयस आणि प्रेयसचा जो कंटिन्युअस चालू असलेला जो झगडा आहे त्याला आज खूप मोठं आणि खूप सुंदर उत्तर मिळालं. कारण सतत खूप लोकांच्या मनात असतो तो सुरू. ऍक्च्युली आपल्या एकट्याच्याच असतो असं नाही. आणि मी तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना भेटतो, मुलांशी बोलतो, करिअर आपले मित्र मंडळी. पण ते खूपच हे आहे. सर पुन्हा एक असं वाटतं तुम्ही खूप साऱ्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मी तुम्हाला म्हटलं तसं मी काही खूप पिक्चर पाहत नाही, माझे खूप कमी असतात. पण जेव्हा तुमचे हे बघत होतो मी आणि आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करत होतो, आपल्या ज्ञानज्योतीच्या आमचे टीम शिक्षक वगैरे आम्ही सरांसोबत आपल्याला बोलायला भेटणार आहे, गप्पा मारणार आहोत आपण. तर खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या आठवणी सांगितल्या की अमुक चित्रपटामध्ये सरांनी आमदाराची भूमिका केली आहे. तर कसं वाटतं सर? कोणी म्हटलं की सरांचे जे जैत रे जैत चित्रपट होता पहिला, सर हिरो होते, स्मिता पाटील होत्या तिथे. मी नाही पाहिला पिक्चर होता, नाव ऐकलं होतं, गाणी वगैरे ऐकले खूप सारे. पण जे इतके वेळा टीव्हीवर दाखवलेलं आहे हो. की माझे अनेक नॉन मराठी मित्र आहेत, हो. त्यांनी तो टीव्हीवर पाहिलाय खूप वेळा. मला सर लहानपणचं थोडं थोडं आठवतं, पण लहानपणी आम्ही टीव्ही पाहिला. आमच्या गावात पूर्ण एकच टीव्ही होता. नाही आत्ता परवा दाखवला. अच्छा. गेल्या आठवड्यात. अरे बापरे. तो 40-50 वेळा टीव्हीवर दाखवलेला आहे. अरे बापरे. कारण झीने त्याचे राईट घेतलेत. अच्छा. म्हणून दाखवतात ते. बरोबर. सर तुम्हाला कोणती भूमिका सगळ्यात जास्त आवडली ह्या सगळ्यांमध्ये? असं नाही सांगता येत. हो. आपल्याला खूप मित्र मैत्रिणी असतात. हो. माझ्यातलं कोण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं? अडचणीचं पण आहे. वेगवेगळं मतलब तुम्हाला सगळ्यात जास्त भाजी कुठली आवडत नाही बाबा, मला सांगते. मला आज बटाटे, उद्या नाही आवडलं, उद्या मला गवारीची पाहिजे. असं ते आहे. बरोबर आहे. दोन याला खोटी उत्तरं मी देऊ शकतो पटापटा. म्हणजे आपली मुलाखत पण संपेल. पण तसं न करता आपण हळूहळू शेवटाकडे येऊ आता. कारण काय आहे, शेवटी हे मी तिथं शिकलेलं आहे की आपण 5 किलो धान्याचे पैसे दिले तर 5 किलोच मिळतं, 6 किलो द्या, 7 किलो द्या असं म्हणून नाही. बरोबर आहे. सर एक शेवट, वेळेची मर्यादा आहे सगळं. म्हणजे प्रश्न तर खूप आहेत आणि तुमच्यासारख्या म्हणजे इतका मी येता म्हणालो की आमचं जेवढं वय नाही तेवढा तुमच्या नुसत्या कामाचा अनुभव आहे, इतका मोठा हे आहे. पण ते काय होतं, तर तुमचाही अनुभव तो होईल तोपर्यंत यांचं वय लहान असेल असं होतं. सर
मला सर कायम एक प्रश्न पडत आलाय आणि त्याचं तुमच्यापेक्षा जास्त चांगलं उत्तर कोणीच देऊ शकेल नाही असं मला वाटतं. म्हणजे ह्या 2 भूमिका तुम्ही वेगवेगळ्या आणि एकमेकांना पूरक पण अशा करत आल्यामुळे सतत मला असं वाटतं, की माणूस अशा पद्धतीनं का वागतो? म्हणजे बरेचदा मला मी मध्ये बोधगयाला गेलो होतो आणि त्या इकडून असं मंदिरातून फिरून येत असताना, बाहेर जात असताना ते असं त्या ह्याच्यामध्ये धर्मामध्ये सांगितलेलं आहे ते फिरवतात ना असे गोल-गोल असतात ते. त्यात लिहिलेलं आहे, की डावीकडे फिरवा. पण सगळेजण सोयीचं आहे म्हणून उजवीकडेच फिरवत होते. मला तिथं तो प्रश्न पडला. म्हटलं लिहिलेलं आहे एवढी मोठी पाटी, की डावीकडे फिरवा. पण जाणार सगळे समोर आणि त्यांना या बाजूनं फिरवणं सोयीचं होतं. ते वाटचत होते पाठी सगळे, पण ते फिरवत होते सगळे तिकडेच उलट्या दिशेनंच. आणि तेव्हा मला तो प्रश्न पुन्हा एकदा खूप उपाळून आला, जो आधीपासूनचा होता, की माणूस असं का वागतो? समजून-उमजून बरेचदा समजतं, की नाही असं नाही, असं वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. तुम्ही आता या दोन्ही भूमिका आपण वाढत असताना जोपर्यंत आपल्याला उत्सुकता नावाची गोष्ट आहे, त्यामुळे खूप वेळेला एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं की ती करून बघायची खूप इच्छा होती नैसर्गिकरित्या. कारण तुमचा अनुभव माझा अनुभव वेगळा असू शकतो. तर मी अनुभव घेऊन सांगतो नको करू. पण शेवटी असं आहे, शिकणं हे स्वतःच्या अनुभवातनं जास्त येतं. बरं. तुम्हाला भूक लागली, तुम्हाला जेवावं लागतं की नाही? बरोबर. तर त्यामुळे ना हे कुतूहल असतं एक. आणि कुतूहल सगळ्यात त्या गोष्टीचं जास्त असतं जे करू नका असं सांगितलं जातं. करा म्हटलं तर काय कुतूहल असं कारण नाही. हे तिकडे बघू नको की हळूच जातेच नसतं. तर हे माणसाच्या मनाचं एक नैसर्गिक कुतूहल आहे की जे तुम्ही अडवायचा प्रयत्न केलात तर ते धक्का देत. आणि त्यामुळे ते नाही विशेषतः काही वयामध्ये. पण एकदा वाढताना लक्षात आलं की कुणी सांगितलं की ते बरोबर सांगतात आणि कुणी सांगितलं तर ते त्यांच्या फायद्याचं सांगतात. मग ते शिकतात कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं. बरोबर आहे. फायद्याच्या लँग्वेज मध्ये त्यांना ते समजलं. तर आईवडील बरेच वेळा मुलांना सांगतात हे करू नको ते कर, कारण त्यांना जड जातं त्यांना सांभाळणं. बरोबर आहे, बरोबर आहे. येस येस. सर एक शेवटचा प्रश्न असा आहे फक्त की आता स्पर्धा परीक्षा मी याच्यामध्ये नेहमी राहतो. खूप सारे विद्यार्थी येतात. बहुतेक मुलं स्पर्धा परीक्षेकडे वळणारे जे असतात ते असे गरीब परिस्थितीतून आलेले वगैरे जास्त असतात. खूपच कमी विद्यार्थी असतात की खूप चांगल्या परिस्थितीतून ते आलेले असतात. आता जेव्हा चांगली वाईट परिस्थिती तुम्ही म्हणता ती बहुतेक वेळा आर्थिक याच्याशी निगडीत असते. हो हो हो. पण त्या अनुषंगाने बरोबर आहे, त्यांना आर्थिक चिंता असतं. त्यांची वाढ अनेक वेळा चांगली नसते, त्यांना जेवणखाण मिळत नाही, सात्विक मिळत नाही, खेळायला मिळत नाही, त्यामुळे त्याचा नकळत होणारा परिणाम असतोच त्याच्यावर. पण शेवटी मी तुम्हाला म्हटलंच आहे, आतमधली जिद्द काय असते शिकायची. आपल्याकडे आंबेडकर हे फार मोठं उदाहरण आहे. अनेक विरोधी याच्यातनं झालेले. म्हणजे शेवटी ते तिथे येऊन पोचतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मोटिवेशन एक टेस्ट करायला लागतं. आणि वेगवेगळ्या गोष्टीमुळं ते असू शकतं. म्हणजे एकच असं नाही. कोणाचे तरी वडील अकाली अशा आजारातनं गेलेले असतात. त्या मुलाला वाटतं असं काय, मग पुढे तो नाही मी डॉक्टर होणार, मला याच्यावर काहीतरी करायचं. मग कशातनं ती जिद्द होईल निर्माण, हे आपल्या लहानपणाच्या अनुभवात अनेक वेळा दडलेलं असतं. वाचून वगैरे असं काही फारसं वाचून वगैरे लोक फायद्यासाठी करतात.
असं करतात. त्यामुळं मला असं वाटतं की आतून येणारी गोष्ट आहे ती. येस सर. सर खूप धन्यवाद. आमचा जो 3S टॉक पॉडकास्ट आहे, म्हणजे त्याचा जो मोटो आहे, पहिला जो यस आहे तो सेल्फ कनेक्ट, स्वतःशी कनेक्ट करता येणं लोकांना. कारण लोक बाहेरचं जग पाहतात पण स्वतःशी कनेक्ट होत नाही. तोंडाने म्हणायला ठीक आहे, स्वतःशी कनेक्ट करा म्हणजे काय, तू कोण आहे जाण, बाकी ज्ञान व्यर्थ आहे. हे फार फिलॉसॉफिकल आहे. प्रत्यक्ष बोलणं सोपं आहे, प्रत्यक्षात आणायला स्वतःकडे इतक्या तटस्थपणे बघावं लागतं. बरं. आणि त्यातल्या त्यात भावनांकडे त्या शिकवतात नाहीत आपल्याला. कुठं शिकवतात? नाही. तुम्हाला राग काय येतो, प्रेम काय येतो, विरह का वाटतो, तसं काय करायचं असतं. लहानपणी वाटतं तसं मोठेपणी का नाही वाटत, म्हातार झालं आणखीन का नाही वाटत. कुठे शिकवतात तुम्हाला? नाही. शिकवायला पाहिजे ना. नाही तर मेंदू वाढेल की आमचं शिकवू. मग शाळेची काय गरज आहे? आणि पुस्तकाची तर अजिबात नाही. शहाणपणे अनुभवाने येतं, पुस्तकातनं माहिती मिळते. त्या माहितीचं ज्ञान कसं करायची हे मिसळाचा डबा करून भाजी कशी तयार करायची, वेगवेगळे घटक असं करून स्वयंपाक होत नाही. अशा 3 त्या पायऱ्या आहेत. आमचे जे जो पॉडकास्टचा उद्देश आहे सर, तो खूप जास्त प्रमाणात मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने आजच्या मुलाखतीमधून तुमच्याशी गप्पा मारतून तो सिद्ध झाला. 3S टॉक आणि ज्ञानज्योती एज्युकेशन, खूप खूप आभार. धन्यवाद.